इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत माणूस तंत्रज्ञानामुळे जगाशी जोडलेला असला तरी मनापासून संवाद साधणारे कान मात्र कमी होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिककरांना मन मोकळे करण्यासाठी आणि भावनांना ऐकून घेण्यासाठी श्रवणालय द लिसनिंग स्पॉट हा भारतातील पहिलाच उपक्रम नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. कोवळे किरण, श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक समाज आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येतो आहे. या कार्यक्रमास मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सिने कलाकार आणि दिग्दर्शक चिन्मय उदगीरकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर संदीपान जगदाळे तसेच जगातील एकमेव एमिरेट ट्रक्स या शाळेचे प्राध्यापक बिरंग शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात नंदकुमार देशपांडे यांच्या प्रार्थनेने करण्यात आली. या उपक्रमामागील संकल्पना डॉक्टर वृषणीत सौदागर यांची असून त्यांनी शहराच्या मानसिक आरोग्यासाठी हा उपक्रम पुढे आणला आहे. डॉक्टर सौदागर हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले फेलो सायकॅट्रिस्ट असून ते अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. जसे आपण शरीराची मशागत करतो तसेच मनाची मशागत करणे तेवढेच आवश्यक आहे. पालकांनी मुलांशी योग्य संवाद साधून त्यांच्या भावनांना समजून घेणे ही आजच्या काळाची गरज असल्याचं ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी म्हटलं आहे. डॉक्टर वृषणीत सौदागर यांच्या श्रवणालय या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. होमिओपॅथीचा वापर करून या ठिकाणी त्यांनी जो काही हा उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये मुलं आणि त्यांचे पालक या सगळ्यांचं काउन्सिलिंग ते करणार आहेत. त्याच्यामध्ये मुलांमध्ये असणारे जे काही मानसिक आजार असतील, मोबाईल वापरण्या संदर्भामधले ज्या काही समस्या निर्माण झाल्या असतील किंवा त्यांची एकाग्रता का कमी होते या संदर्भातलं काही काम असेल, हे सगळं त्या ठिकाणी त्याच्यावरती उपचार सांगितले जातील. त्याचबरोबर पालकांनी सुद्धा कशा प्रकारे विद्यार्थ्यांशी वागावं, त्यांना कसं त्यांचं जे काही म्हणणं असेल ते कसं ऐकून घ्यावं आणि एकमेकांशी संवाद कसा ठेवावा या संदर्भामध्ये शास्त्रशुद्ध असं मार्गदर्शन होणार आहे. नाशिक मधल्या अनेक शाळांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा त्यांचा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल याबद्दल मला कुठलीही शंका नाही. पुन्हा एकदा त्यांच्या या श्रवणालयाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मन आणि निसर्ग यातील नाते अधोरेखित करत सांगितले की बाह्यसृष्टीत रममान होत असताना आपण आपल्या अंतर्मनातील तरंगांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. मनाला निसर्गाशी एकरूप केल्यास ते अधिक सुदृढ होऊ शकते असे चिन्मय उदगीरकर यांनी म्हटलं आहे. आपण चांगली सुरुवात करूया म्हणून चांगल्या पद्धतीने कर्तव्य काय चांगलं आहे ते ऐका, काय चांगलं आहे तेच आपण प्रस्तुत करूया. तरच आपल्याला या पुढच्या काळात टिकता येईल. कारण पुढचा काळ खूप वाईट असणार आहे. सुरुवात जगात आपल्याला दिसतेच आहे, कधीही आपल्याकडे येऊ शकतं. त्यामुळे पुढचा काळ बरोबर खूप चॅलेंजिंग आहे आणि त्यासाठी आता आपल्याला खरोखर चांगल्याची साथ करावी लागेल. म्हणून कबीरदास म्हणतात, लिखा लेखी की बात नहीं देखा देखी की बात, लिखा लेखी की बात नहीं देखा देखी की बात, दुल्हा दुल्हन मिल गए फीकी पडी बारात. हे दुल्हा दुल्हन म्हणजे कोण आहे? योगशास्त्राला इड्यात विड्यात आणलं नाडी वगैरे म्हणतात, तर आपण ते सोडून देऊया. हे दुल्हा दुल्हन कोण आहे? तर शिवशक्ती आहे. म्हणजे कोण? बाहेरचं पर्यावरण आणि आतलं पर्यावरण हे जेव्हा मिळतात, जेव्हा एकसंध होतात, तेव्हा जगामध्ये कितीही युद्धाची वारा चालू दे, किती काय घडू दे, फरक होत नाही. हे सगळं फिकं पडतं आणि म्हणून ते फक्त सत्य असतं, सत्य फक्त चांगलंच असतं. तेव्हा श्रवणाची गरज आहे. थँक्यू सो मच तुम्ही सहन केलं. प्राध्यापक बिरंग शर्मा यांनी मनाची एकाग्रता आणि मेंदूच्या दोन्ही भागांची कार्यक्षमता कशी वाढवता येते याबाबत माहिती दिली. तसेच डॉक्टर संदीपान जगदाळे यांनी संगीत आणि कलेचे मानवी आयुष्यातील महत्त्व विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. यावेळी प्रसिद्ध गायक आणि लोकाख्यान कलाकार ऋषिकेश रिकामे यांनी सादर केलेल्या गायनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर वृषणीत सौदागर यांनी केलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर वृषणीत प्रभाविलास सौदागर, फेलो होमिओपॅथिक सायकॅट्रिस्ट. श्रवणालय आपण रुग्णालय ऐकलंय, भोजनालय ऐकलंय, पण श्रवणालय हा पहिला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये हक्काची जागा आहे, जिथे तुम्ही आपलं मन मोकळं करू शकता. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कुठे ना कुठे आपला संवाद हरपलेला आहोत. संवाद जो सांस्कारिक वाद असतो
पण त्याचं रूपांतर वादविवादमय झालेलं आहे. मन मुराद जगणं हे फक्त स्वतःपुरतं नसतं, तर आपल्या वाचेतून, आपल्या मन मोकळेपणातून दिसून येत असतं. हे करत असताना मला एक मानसोपचार तज्ज्ञ आढळून आलं की अनेक घरांमध्ये सध्या संवाद व्यसनाकारणाने लोकांना अँझायटी, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, बायपोलस असे असाध्य मानसिक आजार जडू लागले आहेत. त्याच्यावर मात कशी करायची? तर फक्त औषधाने नाही, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी जर आपलं मन मोकळं केलं तर अशा असाध्य आजारापासून वेळच आपल्याला स्वतःला पासून म्हणजे असाध्य आजारांपासून वाचवता येऊ शकतं. म्हणून नाशिककरांना विनंती करेल, येणाऱ्या काळामध्ये श्रवणालयाच्या अनेक ठिकाणी आपण आउटलेट्स सुरू करत आहोत, जिथे काउन्सिलर्स आमच्याकडून उपलब्ध असणार आहेत आणि तिथे तुमच्या सर्व प्रश्नांना ऐकलं जाणार आहे. तुमच्या मनातला कल्लोळ जो आहे तो आमच्याकडे मनमोकळेपणे बोला. तसंच या कार्यक्रमाचं औचित्य साधून बोस हा ओपन स्कूलिंग, मुक्त शालेय शिक्षण पद्धत याचं सुद्धा अनावरण करत आहोत. ज्या मुलांना शिक्षण घेणं जड जात असेल, ज्या मुलांना शिक्षणासोबत काही वेगळं करायचं असेल, अशा मुलांना घरून 10वी 12वीचे आता ऑनलाईन परीक्षा देता येणार आहेत. याची सविस्तर माहिती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. हा केंद्र सरकार मान्य बोर्ड असून याच्यात कुठल्याही प्रकारचं इलिगॅलिटी नाहीये, 100% लिगल बोर्ड असेल. ज्या मुलांना शिक्षणापासून काही अडचणीत असतील किंवा ते शिक्षण स्ट्रीम मधनं, एज्युकेशन मधनं बाहेर येत असतील, त्यांना बाहेर न पडू देता या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर व्हावा, या अर्थाने आम्ही बोस हे नाशिक भारतातलं महाराष्ट्रातलं हे पहिलं केंद्र असणार आहे जे कोवळे किरण करत आहे. तर मी पुन्हा नाशिकांना आवाहन करेन की मन तुटण्याच्या अगोदर, कुठलेही पाऊल टोकाचं घेण्या अगोदर आमच्या इथे येऊन मन मोकळं करा, आम्ही नक्की तुमची मदत करू. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश जोशी, शीतल भाटे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.